माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज रसतमी असल्यामुळे हे बघा रथ काढला मी असा, तर आम्ही तिळगुळाचा नैवेद्य दाखवला। हे असं आणि असे बोळकं असतं ना आपलं नवरा जसं संक्रांतीचं तसं ठेवतो आम्ही। त्याची मग पूजा करायची असते, त्याची हळद कुंकू वाहून सगळी। मग आता त्याच्यामध्ये आपण हे टाकणार आहोत। हे बघा त्याच्यामध्ये दूध टाकायचं असतं। हे बघा असं हे दूध टाकायचं, थोडेसे तांदूळ टाकायचे असतात, थोडेसे असे तांदूळ टाकायचे। हे तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये, आणि थोडंसं गूळ टाकायचा, असं गूळ टाकायचा। आणि आपण अशी याची पूजा करून घ्यायची। आता जे आपण हे दूध असं त्याचं कडू जाईल ना, तिकडे असं म्हणतात की महागाई वाढते, असं जुन्या लोकांची म्हण आहे। आता पहिले सगळ्या गौऱ्या वगैरे भेटत नाही, मी सध्या आमच्याकडे झाड आहे त्याच्या काड्या करून मी असं तयार केलेलं आहे। बघा हे रस तुम्ही म्हणता। आज आता संक्रांती पूर्ण हे संपून आता मग तीळ असा दिवस वाढत जातो, आणि आपण रथसप्तमीपर्यंत छोटा असतो, आता दिवस मोठा होत जाईल। आणि बघा आता आमच्याकडे अशी पूजा करतात रथसप्तमीची, असं रथ मानतात। आणि आम्ही आज रथसप्तमीचं व्रत आज हळदीकुंकू आजपर्यंत असतं। ह्यावेळीचं 1 महिना होतं, अशा पद्धतीने आम्ही याची पूजा करतो। आता हे दूध उतू गेलं ना, ज्या दिशेला जाईल त्या दिशेला महागाई वाढते असे पूर्वीचे लोक म्हणायचे। हे बघ बाबा आम्ही त्याच्यामध्ये दूध हे टाकलं आहे। आता आपण अशी वातीच्या टाकून देऊ खाली, ते छानपैकी होतं ते। बघा असं आपण ओळून घ्यायचं त्याला। माझं मी असंच ठेवणार तुपाचं हे। आता हे असं त्याच्या खाली जाळ लावलं ना, ते उतू जाईल। असं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा। ओम साईराम। असे आमच्या जुन्या पद्धतीने पहिले पूर्वी करायचे, असं केलं की आपल्याला समाधान वाटतं। असं पूर्वीचे आपण सगळं पूर्वीचे सगळं हे पाळून जर केलं ना, आपल्याला छान वाटतं, समाधान वाटतं की आपण खरंच पूर्वीचे संस्कार आपले आहे आपण ते असे प्रकारे करतो, आणि ते केलं तर छान वाटतं, समाधान वाटतं आपल्या जीवाला। बघा आपण माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा।